वसई साहित्य कला महोत्सव उत्साहात संपन्न। रविवार दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रोजी 11वा वसई साहित्य कला महोत्सव सहयोग कला मंच भुईगाव डोंगरी वसई पश्चिम येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला। चित्र प्रदर्शन, कवी संमेलन, पुस्तक प्रकाशन आणि चित्रकारांचा सन्मान असा भरगच्च कार्यक्रम या महोत्सवात संपन्न झाला। दुपारी 3 वाजता वसईतील सुप्रसिद्ध चित्रकार फिलिप डिमेलो, प्रसन्न घैसास आणि शिल्पकार सचिन चौधरी यांच्या हस्ते चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। दिवंगत चित्रकार मनोज आचार्य यांनी रेखाटलेली मुखपृष्ठ सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ प्रदर्शित करण्यात आलेली होती। सर नमस्कार। आज संयोग कला मंच आयोजित कवी संमेलन जे आयोजित केलेलं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? सहयोगचा हा जो सोहळा आहे तो 11वा लोककला महोत्सव आहे आणि मागील 11 वर्ष म्हणजे करोनाची 2 वर्ष जर वगळली तर आपण सातत्याने हा सोहळा साजरा करतो। त्याच्यामध्ये चित्र प्रदर्शन असते, वेगवेगळ्या लेखकांचे पुस्तकांची प्रकाशनं असतात, कवी संमेलन असते, चर्चासत्र असते। पण ह्या वेळेला आपण पालघर जिल्हा आणि मुंबई परिसरातल्या 20 चित्रकारांच्या चित्रांचं प्रदर्शन या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे। आणि समाजातले आता तरुण मुलं आहेत, तरुण चित्रकार आहेत, त्यांना जे काही सांगायचं आहे त्यांना आपण पहिल्यांदा व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे। आणि त्यानंतर वेगवेगळे ह्या सगळ्या परिसरातले कवी आज या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। त्याच्यातले बोली भाषेतले कवी आहेत, उर्दूमधले कवी आहेत, गुजरातीतले कवी आहेत, त्यानंतर मराठी, हिंदी, इंग्रजीतले कवी आहेत आणि सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे कवी आज ह्या ठिकाणी एकत्र झालेले आहेत। त्यानंतर पुस्तक प्रकाशनाचा सोहळा आहे। यामागे हेतू हाच आहे की आपल्या शहराची सांस्कृतिक समृद्धी जी आहे ती वाढावी, शहर समृद्ध व्हावं। केवळ इमारती आल्या की त्यामुळे तुमची समृद्धी वाढत नाही, त्या ठिकाणी शब्दांचा जागर असं व्हायला पाहिजे, तरच तुमच्या शहराला एक रूप येते, तुमचं शहर जिवंत असते। आणि ते जिवंत शहर होण्यासाठी आम्ही गेली अनेक वर्ष हा प्रयत्न करतो आहोत आणि अनेक सगळ्या वेगवेगळ्या विभागातून आम्हाला अतिशय सुंदर असा रिस्पॉन्स मिळत आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं की साहित्य जिवंत राहिलं पाहिजे, तरच आपला समाज जिवंत राहणार आहे। दीप प्रज्वलनानंतर कवी सायमन मार्टिन यांनी कार्यक्रमाबद्दल थोडक्यात प्रास्ताविक केले व लगेच कवी संमेलनाला सुरुवात झाली। कवी प्रकाश पाटील, सिरिल मिनेझिस, सुषमा राऊत, डॉक्टर सखाराम डाखोरे, संतोष संखे, विजय ठाकूर, एमिल अल्मेडा, क्रिस्टोफर रिबेलो, विक्रांत केसरकर यांनी बोलीभाषेत कविता सादर करून रसिक श्रोत्यांची दाद मिळविली। त्याचप्रमाणे पालघर बोईसर विभागातून आलेल्या कवयित्री प्रीती भोईर, नम्रता पाटील माळी, संध्या सोंडे, शीतल संखे, शबाना शेखर यांनी तर वसईतील कवयित्री नीता श्रीवास्तव, कवी पिराजी जाधव यांनी आपल्या कविता सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळविली। यानंतर मंचावर उपस्थित एकता कल्चरल अकादमीचे अध्यक्ष कवी प्रकाश जाधव यांनी कविता सादर केली। शेरो शायरीने सुरुवात करत ज्येष्ठ गझलकारा ज्योती बालिगा राव यांनी आपली नजर ही गझल सादर केली। मंचावर उपस्थित हिंदी साहित्यिक मुनाफ तांबोळी, जुल्फीराम सिंग यादव यांनी आपल्या कविता सादर केल्या। कार्यक्रमाच्या शेवटी ज्येष्ठ हिंदी कवी शायर यांनी आपले शेर व विविध गझलांचे मतले ऐकवून उत्स्फूर्तपणे रसिकांच्या टाळ्यांची दाद मिळवली। कवी संमेलनानंतर चहापानाच्या 15 मिनिटाच्या विश्रांतीनंतर कवी अनिल गुरव यांच्या तो नाद अनाहत या कवी संग्रहाचे प्रकाशन फादर अँड्रू रॉड्रिक्स, माजी आमदार डॉमिनिक गोन्साल्विस, नारायण नाईक यांच्या हस्ते करण्यात आले। कवी सायमन मार्टिन यांनी पुस्तकाबाबत आपले विचार मांडले तर फादर अँड्रू रॉड्रिक्स यांनी कवी अनिल गुरव यांचा सन्मान केला। प्रकाश साहेब नमस्कार। आज तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? आज माझी 2 पुस्तकं प्रकाशित होत आहेत। एक होता राजपुत्र ही कादंबरी आणि इशारा आणि इतर एकांकिका हा एकांकिका संग्रह, त्याच्यामध्ये 3 एकांकिका आहेत। ही जी कादंबरी आहे ही माझ्या काश्मीर कनेक्शन कादंबरी नंतरची एक छोटी कादंबरी आहे। मी
वाचकांना अशी विनंती करेल की तिची कल्पना ह्या कादंबरीची तुलना काश्मीर कनेक्शन बरोबर करू नये, कारण काश्मीर कनेक्शन ही कादंबरी आहे, हिची व्याप्ती, हिचा आवाका प्रचंड होता. म्हणजे राजकीय, त्यानंतर भौगोलिक, ऐतिहासिक अशी संदर्भ असलेली कादंबरी होती. तर एक होता राजपुत्र ही एका चित्रकाराभोवती, त्याच्या गतायुष्याभोवती फिरणारी एक रोमांचक आणि रहस्यमय अशी प्रेम कथा आहे. दोघांचा विषय वेगळा आहे. तर ही कथा देखील लोकांना नक्कीच आवडेल, वाचकांना नक्कीच आवडेल अशी मी आशा ठेवतो. यानंतर साहित्यिक प्रकाश पाटील यांच्या एक होता राजपुत्र या कादंबरीचे तसेच इशारा, इतर एकांकिका या एकांकिका संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी वरील पाहुण्यांसोबत प्रकाशक अशोक मुळे व जीजी कॉलेजचे प्राचार्य सोमनाथ विभूते मंचावर उपस्थित होते. प्राचार्य सोमनाथ विभूते यांनी एक होता राजपुत्र या कादंबरीवर बोलताना प्रकाश पाटील यांच्या लिखाण शैलीचे भरभरून कौतुक केले. लेखक प्रकाश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर वसईचे माजी आमदार डॉमिनिक गोन्साल्विस यांच्या हस्ते प्रकाश पाटील यांचा सन्मान करण्यात आला. दिवंगत चित्रकार मनोज आचार्य यांच्या स्मरणार्थ आयोजित चित्र प्रदर्शनातील 15 विद्यार्थ्यांचा वरील उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला व इतर 5 विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रथम क्रमांक कोमल सावंत, द्वितीय क्रमांक वेदांत चव्हाण, तृतीय क्रमांक सूरज वाडू, उत्तेजनार्थ मयूर पाटील तसेच संदेश तुंबडा. कार्यक्रमासाठी साहित्य जल्लोष प्रतिष्ठानचे सचिव संदेश जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजाराम मुळीक, कवी उत्तम भगत, लेखक स्टॅनली गोन्साल्विस, चित्रकार सुभाष गोंधळे, राजीव गांधी विद्यालयाच्या संचालिका सीमा पाटील, मुद्रक मॅन्युअल डायस, कवी अमोल नाईक, पत्रकार आनंद गदगी, मनीष म्हात्रे, दिलीप डाबरे व इतर सन्माननीय व्यक्ती आवर्जून उपस्थित होत्या. कार्यक्रमाला चढत्या क्रमाने एका उंचीवर नेत कवयित्री शिल्पा पै यांनी अतिशय सूत्रबद्धरित्या सूत्रसंचालन केले. आज संयुक्त कला मंच आयोजित कवी संमेलन आयोजन केलेलं आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? सहयोगद्वारे जे हे कवी संमेलन बहुभाषीय आणि बोलीभाषेतलं कवी संमेलन आयोजित केलेलं आहे, तो उपक्रम खूपच स्तुत्य असा आहे. कारण ह्याद्वारे आमच्यासारखे बोलीभाषेत, मी सामवेदी कुपारी ज्याला कादोडी बोलीभाषा म्हणतात, त्यामध्ये आज माझी कविता सादर केली. त्याचबरोबर इतर अनेक भाषांच्या कवींनी इकडे कविता सादर केल्या. ह्या उपक्रमामुळे आम्हा नवोदित कवींना पुढे चालण्यासाठी चालना मिळते, आम्हाला उत्साह वाढतो, ह्याच्यातनं ऊर्जा मिळते. त्यामुळे सहयोगद्वारे ही जी उपक्रम हा जो राबवलेला आहे तो खरोखर खूप स्तुत्य उपक्रम आहे आणि मला वाटतं ह्याचं आयोजन दरवर्षी करण्यात यावं हेच मी म्हणेन. थँक्यू. ओके, थँक्यू व्हेरी मच.